वेलकम टू माय शुभ टेक मराठी चॅनल. तर आज आपण पाहणार आहोत हा केस्टार कंपनीचा जो कूलर आहे त्याचा आपण घरी बसल्या मेंटेनन्स प्रॉपरली करू शकतो. तर हा आहे 16 लिटरचा कूलर. तर ह्याचा आपण मेंटेनन्स काय करतो की काही कारणास्तव आतमध्ये डस्ट साचलेली असेल, फिल्ट्रेशनचं काम करत नसेल किंवा आवाज येत असेल किंवा चांगली फ्रेश हवा देत नसेल किंवा नॉईज येत असेल तर त्या कारणास्तव आपण मेंटेनन्स करतो. मेंटेनन्स केल्यानंतर हे जेव्हा नवीन घेतो आपण त्या पद्धतीचं काम करतो, म्हणजे प्रॉपरली चांगली हवा देतो, फ्रेश हवा देतो आणि आवाजही कमी होतो. तर आपण मेंटेनन्सची पूर्ण प्रोसेस बघणार आहोत. तर प्रोसेस बघण्याआधी तुम्हाला सांगतो की ह्याचं ओपनिंग कसं करतो आपण. तर ओपनिंग हे असतात, हे 4 स्क्रू असतात जे आपण हाताने ओपन करू शकतो. तर करण्यासाठी हे ते असतात. कधी कधी हे टाईट असतात, आपण जे प्लायरने हे ओपन करू शकतो. तर पहिले आपण हे लूज करायचे. ओके, हे लूज केल्यानंतर ना हे दोन स्क्रू आहेत. ओके, हे दोन लूज केल्यानंतर हे आपण पहिले ओपन केल्यावर हे आपण पाहू शकतो की ती खूप डस्ट आहे. खूप दिवस ह्याला आपण मेंटेनन्स केलेला नाही आहे किंवा त्याला साफ केलं नसल्यामुळे हे पूर्ण घाण झाले. हे आपल्याला साईड करायचे. त्यानंतर ना हे 2 स्क्रू आपण लूज करायचे आहे. लूज केल्यानंतर काढायचे आहेत. ओके, काढल्यानंतर हे बॅक साईडचं पूर्ण ओपन झालं. ओके, हे ओपन झालेलं, हे पण पूर्ण डस्टमध्ये हे केलेलं आहे. तर ह्याला आपण धुवू शकतो. हे 2 साईडला त्याचे नॉब असतात. ओके, हे 2 साईडला ह्याचे नॉब आहेत. ओके, तर हे असं आपण काढू शकतो. तर हे काढायचे व्यवस्थित, कोणत्या प्रकारचं न तुटता येणार असं हे पूर्ण फिल्टर आहे. हा कूलरचा फिल्टर आहे. ह्याच्यामध्ये पूर्ण डस्ट जाऊन बसते. ओके, हे आपण धुवून वाळत घालायचे. वाळल्यानंतर पुन्हा ह्याच्यामध्ये पॅकिंग करायचे. हे पण पुन्हा वॉश करायचे. ओके, हे आपण हे साईडला ठेवणार आहोत. त्यानंतर ना ही आहे पूर्ण ह्याची असेंब्ली नंतर ना ही आहे मोटर. तर इथे मोटर अशी आहे की ह्याच्यामधलं जे पाणी आहे ते पंप थ्रू वरती जातं ह्याच्यामध्ये. ओके, तर इथनं पाणी पूर्ण ह्या ब्लँकेट असतात मोटरवरती साईडला पाणी पडत राहतं. ही जी हवा आहे ती गार हवा ही सर्क्युलेट करत असते. ओके, तर आपण हे पण ओपन करणार आहे. हे पूर्ण असेंब्ली ओपन करणार आहे, पूर्ण स्वच्छ करणार आहे. तर हळूहळू मी तुम्हाला प्रोसेस दाखवतो. ओके, तर आता ही जी मोटर आहे, पंप आहे, याला पंप म्हणतो आपण. खालचं पाणी वरती घेऊन जातं. तर ह्या जे 2 स्क्रू आहेत, हे एक स्क्रू आणि हा एक स्क्रू, हे आपण पूर्ण डिसेंबल करणार आहोत, स्क्रू लूज करणार आहेत. ओके, तर हे आपण पंप असेंबल केलेलं आहे. तर हे खालचं जे आहे सारखं ते पण आपण पूर्णपणे त्यावर जो टप म्हणतो आपण, तो टप पण आपण डिसेंबल करणार आहे. स्क्रू जे आहेत ते इथे पूर्ण साईडचे आहेत, ते पण आपल्याला लूज करायचे आहेत. ओके, तर आता हे आपण ओपन केलेलं आहे. तर हा जो टप आहे हा पण आपल्याला पूर्णपणे डिसअसेंबल करायचा आहे. तर हा आपण टप जो आहे तो पूर्ण डिसेंबल केलेला आहे. तर हा आहे मोटरचा जो काही आहे फ्लॅंज, तो फ्लॅंज पूर्णपणे मोटरला फिरवतो आणि हवा एक्झॉस्ट करतो. ओके, तर ह्याला पण आपण पूर्ण क्लीन करणार आहे. त्याची प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे. आता हे टप काढलेला आहे आपण. त्यानंतर आता फ्लॅंज आपल्याला हे ओपन करायचं. फ्लॅंज ओपन करण्यासाठी हा स्पॅनर आहे. हा स्पॅनर आहे 8 नंबरचा. आता 8 नंबरचा स्पॅनर आहे, ह्याला बसतो. तर आपण हे पूर्ण लूज करणार आहे आणि नंतर हे फ्लॅंज ओपन करणार आहोत. हे फ्लॅंज आता नट लूज केलेला आहे आणि आता हा फ्लॅंज आपण काढून घेणार आहोत. ओके, हा फ्लॅंज पूर्णपणे आपण काढलेला आहे. ह्याला पण आपण वॉशिंग करायचं आहे. आता ही मोटर, तर मोटरला आपण सर्व्हिसिंग वगैरे करायची आहे. सर्व्हिसिंग करण्यासाठी ऑइलिंग वगैरे करायची आहे, जी प्रोसेस मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता हे काढल्यानंतर हा पण टप आपल्याला काढायचा आहे खालचा. तो हा फ्लॅंज आता आपण काढलेला. आता ही मोटर जी आहे त्याचे 4 स्क्रू हे आपण लूज करणार आहोत. तर लूज करण्यासाठी आपण प्लायर यूज करू शकतो किंवा स्पॅनर यूज करू शकतो. स्पॅनर अवेलेबल असेल तर स्पॅनर यूज करू शकता किंवा प्लायर यूज करू शकता. तर हे मोटर आपण ते सांगितल्याप्रमाणे स्क्रू लूज केलेला आहे. त्यानंतर हा जो टप आहे तो टप पण आपण साईडने काढलेला आहे. तर आता ही आहे स्पिन मोटर, म्हणजे जे हे आहेत हे जे मूव्ह होतात हे मूव्ह करायचं काम ही स्पिन मोटर करते. ही आता आपण डिसेंबल करणार आहोत आणि हा आहे कॅपॅसिटर, हा पण आता आपल्याला डिसेंबल करायचा आहे. आता आपण स्पीड मोटर आणि कॅपॅसिटर काढलेला आहे. तर हे पूर्णपणे ओपन झालेलं आहे. तर हे पूर्णपणे आता वॉश करायचं आहे. ह्याच्यामध्ये पण जे काही डस्ट आहे ती डस्ट पूर्णपणे क्लीन करायची आहे. तर हे आपण पूर्णपणे डिसेंबल केलेलं आहे. ह्याच्यामध्ये जी मोटर आहे त्याच्यामध्ये इथे ऑइलिंग करायची आहे. हे स्क्रू आहे ते स्क्रूला ऑइलिंग करायचं आहे आणि हे साध्या ओल्या फडक्याने पुसून घ्यायचं आहे. ह्याला पण आता आपण डिसेंबल करणार आहोत. हे जे स्क्रू होते आता हे आपण लूज केले आहेत आणि हे पूर्णपणे हा टप ओपन झाला आहे. तर हे पूर्णपणे आता धुवायचं आहे आपल्याला. ओके, साईडला करून ठेवूया आपण. हे आता हे
ओपन केलेले आहे. ह्याची वायरिंग चेक करा एकदा आणि जिथे कुठे दिसेल तुम्हाला की लूज कनेक्शन असेल, कट झाले असेल, तुम्ही तिथे किंवा आपण तिथे इन्सुलेशन टेप लावून कनेक्शन करणार आहोत. तर हे मोटरची कंडिशन ओके आहे. त्याला पूर्ण मेंटेनन्स करूया आता आपण. ओके. तर आता हे पूर्णपणे आपण हा जो कूलर आहे ते डिसेंबल केलेला आहे. त्याच्या स्विंगच्या प्लेट्स पण आपण पूर्ण रिमूव्ह केलेल्या आहेत. आणि हे जे आहे मोटर ह्याला आपण ऑइलिंग केलेलं आहे. इथे 4 स्क्रूला ऑइलिंग आणि प्लस हा जो शाफ्ट आहे या शाफ्टला पण आपण ऑइलिंग केलेलं आहे. तर आता ही पूर्ण डिसेंबल केलं आहे आपण कूलर. ह्याला आता असेंबली करायचं आहे. असेंबल करायचं आधी हे जे खोललेलं होतं आपल्याला स्विंग प्लेटा, तर स्विंग प्लेटा आपण आता जॉईंट करणार आहोत. तर जॉईंट केल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो. तर ह्या स्विंग प्लेटा आपण जॉईंट केलेल्या आहेत. ह्या ज्या क्लिप वगैरे होत्या पूर्णपणे जॉईंट केल्यात आपण. तर आता इथं आपल्याला हे कनेक्ट करायचे आहेत. ओके. तर कनेक्ट करण्यासाठी आपल्याला हे जे आहे हे असं ठेवायला, इथे जे प्लेट आहे त्या प्लेटचे स्क्रू आपल्याला टाईट करायचे आहेत. तर ही जे काय स्विंगच्या प्लेट आहेत आपण पूर्ण फिटिंग केलं आहे. इथे 3 स्क्रू लावलेत, इथे 3 स्क्रू लावलेत. हे पूर्णपणे मूव्हमेंट होणार जेव्हा आपण मोटर कनेक्शन करणार आहोत. तर आता ह्याची 10% आपण असेंब्ली केली, 90% असेंब्ली पेंडिंग आहे. हळूहळू मी तुम्हाला असेंब्ली दाखवणार आहेत कशी कुठे मोटर कनेक्शन करायचे आहेत ते. ओके. आता ही स्विंग मोटर हे पूर्ण आपण कनेक्शन केलेलं आहे. स्विंग मोटरचे 2 स्क्रू परत जसे आहे तसे लावायचे. हे पण जे आहे 2 जे काय 4 बोल्ट हे पण त्याच्यामध्ये पूर्ण इन्सर्ट करायचं आहे. इन्सर्ट केल्यानंतर हे जे कॅपॅसिटी तर फक्त केबल टायमध्ये फिट करायचं आहे. तर हे पूर्ण आपण स्क्रू असेंबल केलेले आहेत. हे 1 2 3 4. तर त्यानंतर ही जी मोटर आहे, ओके, ही स्विंग मोटर ही आपण स्क्रूने टाईट केलेलं आहे. त्यानंतर हे पण कॅपॅसिटर हा पण आपण केबल टायने फिट केलेला आहे. त्यानंतर हे पूर्णपणे असं इथे उचलून याच्यामध्ये ठेवायचं आहे म्हणजे जेणेकरून फिट होऊ शकेल. ओके. तर आता हे पूर्ण असेंबल केलं आहे. त्यानंतर हे जे आहे फ्लॅंज, हे फ्लॅंज आपण ह्याच्यामध्ये इन्सर्ट करणार आहोत. हा इन्सर्ट केलेला आहे. आता हा आपण टाईट करणार आहोत. नंतर प्लायरने टाईट करून फिट करायचं आहे. तर हे फ्लॅंज आपण पूर्णपणे टाईट केले. त्यानंतर ह्याला फिरून बघायचं, मूव्ह होतं आहे चांगल्या पद्धतीने. ओके. तर हे फ्लॅंज बसवून हा आहे वरचा टप, हा ह्याच्यावरती फक्त जस्ट प्लेस करायचा. ओके. प्लेस केल्यानंतर ह्याचे स्क्रू आहेत 1 2 3 4 5 6, हे 6 स्क्रू पूर्णपणे फिटिंग करायचे. ओके. आता ही आरती असेंब्ली आपण केली आहे. हा जो टप होता खालचा ज्याच्यामध्ये पाणी स्टोअर होतं त्या इथे 4 स्क्रू आहेत. ते 4 स्क्रू आपण टाईट करायचे आहेत. त्यानंतर 1 2 3 4 हे 4 स्क्रू पण आपल्याला टाईट करायचे आहेत. तर आता हे पूर्णपणे आता आपण असेंबल केलेलं आहे. हे वरचा टप, हे मोटार, हे कनेक्शन केलेलं आहे. चेक करूनही आपण पाहिलेलं आहे, प्रॉपर वर्क करत आहे. आता फक्त राहिली ही मोटर पंप जो आहे हा, जो की सर्क्युलेट करतो वॉटर, हे आपल्याला इथे कनेक्टेड करायचं आहे. आता ही मोटर आता आपण कनेक्ट केलेलं आहे. इथे एक स्क्रू आणि इथे एक स्क्रू लावलेला आहे. तर ह्याच्यामध्ये आता पाणी भरणार आहे, चेकिंग करणार आहोत, इथनं पाणी सर्क्युलेट होणार आहे. तर आता हे आता आपण ब्लँकेट ह्याच्यामध्ये लावलेलं आहे. त्या लावल्यानंतर आता आपण ह्याचे इथे फिटिंग करणार आहोत. ओके. आता ह्याच्यामध्ये आपण 16 लिटरचं पाणी भरलेलं आहे. त्यानंतर बॅक साईडचं ब्लँकेट पॅक करून ही प्लेट त्याच्यामध्ये लावून आपल्याला चेक करायचं आहे की पाणी सर्क्युलेट होऊन गार करत आहे की नाही. आता आपण हे पूर्ण ब्लँकेट लावून मागचं त्याचं कवर लावलेलं आहे. फिल्टर प्रॉपरली क्लीन केलेलं आहे. तर आता आपण त्याच्यामध्ये सॉकेटमध्ये 3 पिन कनेक्ट करून त्याचं ऑन करून पाणी सर्क्युलेट होत आहे का नाही आणि आपली जी हवा आहे ती एकदम गार येत आहे का नाही हे आपण चेक करणार आहोत.